नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नीतू लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. तर कसं वाटतंय माझं किचन हे पहा आहे दिसतंय. आणि हो हे बघा, खरं तर खूप पसारा पडलेला आहे आज. पण कसं आहे, रोजच्या धावपळीमध्ये व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये सगळं अस्ताव्यस्त होतं. पण कितीही आवरलं तरी ते पसारा दिसतोच आणि राहतोच कुठे ना कुठे. हे बघा किचनमध्ये खूप हे झालेलं आहे. हे बघा असं दाखवतो, हे बघा दिसतंय. खूपच पसारा झालेला आहे. कालची भांडी लावायची राहिलेली आहेत आणि आज सकाळी मुलांच्या टिफिनसाठी स्वयंपाक बनवलेला. त्यानंतर जो पसारा पडलेला आहे तो हे बघा, हे भांडे आहेत ते जे घासायचे आहेत. किचन पण आवरायचं आहे बघा. सकाळी स्वयंपाक केल्याच्या नंतर गॅस वगैरे थोडासा घाण वगैरे झालेला आहे, तर तोही आवरून घ्यायचा आहे. चला तर मग आज मिळून घरची कामे करूया. म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊया की कसा माझ्या घरामध्ये असा पसारा पडलेला असतो. सकाळी सगळीच कामं होत नाहीत, मुलं शाळेत जाईपर्यंत स्वयंपाक वगैरे होतो, आंघोळी वगैरे होतात, त्यानंतर हा असा पसारा पडलेला असतो. आता ही भांडी मला लावायची आहेत, जे मुलींनी घासलेले आहेत रात्रीच्या वेळेस. आणि पिशव्यांचा गोंधळ, ते पिशव्या आपण आणतो ते सगळं इथं तिथं पडलेलं होतं, हे सगळं आवरून घ्यायचं आहे. तर आणि किचन टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण जेव्हा गॅस वर स्वयंपाक बनवतो तेव्हाच मला तरी अशी सवय आहे की गॅस साफ करत राहायचं. म्हणजे जो किचनचा कपडा आहे त्यांनी तो गॅसवरून फिरवत राहायचं, म्हणजे जास्त गॅस काही घाण होत नाही. आणि बेडरूममध्येही असा पसारा पडलेला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता हे बेडरूमच आवरायला घेऊया. आणि बघा, हा स्टडी टेबल आहे जो मुलीने अभ्यास करायला घेतलेला आणि त्यानंतर बेडवरच सोडून गेली. आणि हे कपडे सुकवले आणि ओढले कपडे सुकवले आणि सुके कपड्यांचा असा पसारा बेडवर टाकून राहिलेला. तर म्हटलं चला अगोदर हेच आवरून घेऊया, म्हणजे तेवढा बेड तरी व्यवस्थित क्लीन दिसेल. नाही तर खूप पसारा दिसतो बेडरूममध्ये, हॉलमध्ये असा सगळा. तर मग अगोदर ते आवरून घेतलं. मग यांचे जे कपडे होते ते दरवाजामागे लटकून दिले. त्यानंतर सगळं आपल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि जेवढं काही ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या सेक्शनला लावायला सुरुवात केली. म्हणजे आपले कपाटामध्ये ठेवून दिले ज्याचे त्याचे कपडे. आणि त्यानंतर बेड क्लीन करायला घेतला. आणि बेडसाठी माझं अशी टीप आहे की ह्या बेड क्लीन करण्यासाठी असा ब्रश नक्कीच असायला पाहिजे सगळ्यांकडे. मी तर हा डीमार्टमधनं घेतलेला आहे आणि याने खूप छान बेड क्लीन होतो. जी बेडवर धूळ माती किंवा जे काही असेल ते एकदम व्यवस्थित निघून जातं. आणि मला बेडशीट चेंज करायची होती, पण म्हटलं आता भांडी वगैरे खूपच पडलेलं आहे तर उद्या चेंज करूया, म्हणून ते आज राहून गेलं. आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले, जी की भांडी लावायची राहिलेली, पिशव्यांचा पसरा. आणि हा मसाला माझ्या सासूबाईंनी दिलेला आहे, त्यांनी घरी बनवला. तर मग हा बाहेर ठेवला तर याला बुरशी लागेल म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिला. कोणताही मसाला किंवा काय असं जास्तीचं असलं, रवा म्हणा, शेंगदाणे म्हणा, मी ह्या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून बुरशी नाही लागावं आणि आळ्या लागू नये. रव्यामध्ये आळ्या लागतात, शेंगदाणे पण काय बोलतात कणट लागतात, त्यामुळे मी ते फ्रीजमध्येच ठेवते. ओलं खोबरंसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. हे असे मी रोजचे माझे टिप्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत किचनमध्ये काम करत असताना, की काही गोष्टी मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे गॅसचं तर स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलंच की मी जेव्हा पण गॅस, तुम्ही पाहतच असाल गॅस माझा एवढा काही घाण नाही आहे, स्वच्छच आहे. आणि हे मिठाचं भरणीचं झाकण, हे पण मी जेव्हा पण मला असं सुचतं किंवा काय दिसतं की थोडीशी घाण लागली मी लगेच पुसून घेते, जेणेकरून तेही व्यवस्थित क्लीन राहतं. आणि गॅसही जेव्हा स्वयंपाक बनवत असते तेव्हा तो कपड्याने पुसून घेतच असते. आणि त्यानंतर हे जे मी पाणी हलवलं आहे ते मी आवळ्याचं पाणी बनवलेलं आहे, दुपारच्या वेळेस मी घेते. सध्या केस गळतीचा खूपच प्रॉब्लेम आहे, वळ वाढत चाललं तसं केस गळत असतात. आणि आपल्याला अगोदर काही माहिती नसतं, पण जसं आपण वय वाढतं तसं काही गोष्टी आपल्या लक्षात येत जातात की बाबा हे केलं पाहिजे आणि काही होत नाही. आणि तसं म्हणजे चांगलं आहे शरीरासाठी म्हणा, केसांसाठी म्हणा. तर त्या गोष्टी मी आता सुरू केलेलं आहेत वयाच्या 30 नंतर ह्या सगळ्या. आणि बघा आता माझं किचन किती क्लीन दिसत आहे, एकदम व्यवस्थित छान झालं आहे ना. तर चला आता किचन क्लीन करून झालेलं आहे. आता भांड्यांचा पसारा राहिला आहे, बेडरूम तर झालेला आहे. आणि आजच्या जेवणामध्ये असं काही मेन्यू होता, शिमला मिरची, बटाटा, भेंडी, डाळ भात, पापड, असं काही जेवण बनवलेलं. आणि यातली कोणती भाजी तुम्हाला आवडली नक्की सांगा. मला तर भेंडीची भाजी खूप आवडते आणि शिमला मिरची माझ्या मिस्टरांना आवडते. आणि त्यासाठी मला 2 भाज्या बनवाव्या लागल्या, कारण मुलीला भेंडी आवडते, ती शिमला मिरची खात नाही आणि हे भेंडी खात नाही, त्यामुळे 2 भाज्या बनवलेल्या. आणि मुलाला ही त्यांच्या आवडची बनवली, यांच्या आवडची बनवली असं करतो, म्हणून काय केलं, त्याला बटाटे आवडतात तर बटाटे टाकून दिले. आणि बेड आवरल्यानंतर काही असा दिसत होता. आणि किचनसुद्धा व्यवस्थित क्लीन केल्याच्यानंतर खूपच असं छान वाटत होतं. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि हे बघा असं काही क्लीन दिसत होतं. आणि आता भांड्यांचा पसारा राहिलेला आहे, ते भांड्याचं डिपार्टमेंट माझ्या मुलीकडे आहे. तरी पण जी भांडी ती घासत नाही किंवा तवा वगैरे असं
गॅसच्या जाळ्या वगैरे ती करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि हो, माझ्या टिप्स तुम्हाला आवडल्या का? तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वापरून मी माझं घर स्वच्छ ठेवत असते. चला आजच्या व्हिडिओमध्ये